आज कथेचा चौथा दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे। कथेचा चौथा दिवस आहे। अध्यात्मामध्ये 4 या शंकेला विशेष महत्व दिलेलं आहे। गेली 3 दिवस तुम्ही आम्ही या पावन पवित्र भूमीमध्ये ही कथा श्रवण करत आहात। आज कथेचा चौथा दिवस आहे। चौथा 4 या संख्येला अनन्य साधारण महत्व वेदांत शास्त्राने दिलेलं आहे। माझे ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरा बोलतात, जी पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगादी तू। जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, चौथा पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष ज्यांनी हातामध्ये घेऊन संपूर्ण जगामध्ये रिगाला भक्तिपंथी जगादी तू ज्ञानी महात्मा अर्थात संत महापुरुष ऋषी मुनी या जगाचा उद्धार करण्यासाठी स्वतः जसं तुकोबरा बोलले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईचा आला घर पुसोनी। हा पुरुषार्थ हातामध्ये घेऊन महापुरुष या जगामध्ये वावरत असतात, विचरण करत असतात। आणि जे पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, अशांना पावन आणि पवित्र करण्याचं महान कार्य या महापुरुषांच्या सानिध्याने होत असतं। जसं ज्ञानोबराय बोलले, गंगा पीडित पाप ताप, हो गंगा जगातील संबंध जीव मात्रांचं पाप आणि ताप घालवण्याचं काम गंगा करत असते बर का। त्या गंगेमध्ये जाऊन आपण स्नान केलं पाहिजे। तीर्था जाई आप गंगे जैसे ज्ञानोबराय वर्णन करतात। हो, आणि एक सांगू का, ज्यांनी ज्ञान गंगेमध्ये स्नान केलं ती कितीही दुष्ट असली, दुराचारी असले तरी ती पावन झाली, पवित्र झाली। माझे ज्ञानोबराय बोलले नसते, जे ज्ञान गंगे नहाले, आलं का लक्षामध्ये, ज्यांनी ज्ञान गंगेमध्ये स्नान केलं, स्नान ती पुनीत झाली। पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी। हे सामर्थ्य त्या महापुरुषांचं आहे की ज्यांच्याकडे मोक्ष आहे, मोक्ष। आणि पाप्यांना देखील पावन करण्याचं सामर्थ्य त्या संतांकडे, साधूंकडे, ऋषींकडे, मुनीकडे आहे। सूतजी महाराज शौनकादी ऋषींना श्रीमद भागवत कथा सांगत आहे। भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला ही पवित्र आणि पावन कथा गंगेच्या काठावर सांगत असताना आपण काल अनेक विषयांचं चिंतन करत करत, तसं तर काल आपण सांख्यशास्त्र पाहिलं विस्तारानं म्हणता येणार नाही, थोडासा टच केला, टच, कारण तो गहन विषय आहे। प्रकृती, तन्मात्रा, प्रकृती पुरुषाचा विवेक ज्याला म्हटलेला आहे। सांख्यशास्त्राचं चिंतन आहे पुरुष आणि प्रकृती, तो विस्तार, सृष्टीची रचना सांख्यामध्ये सांगितलेली आहे।
अर्थात मानवी जीवन कसं घडतं याचं सखोल चिंतन कपिल भगवंतांनी आपल्या आईला सांगितलेलं आहे, सांख्य शास्त्र. आणि पुढे काही अवतार लीला पाहून आपण आज अजामेळ व्याख्यानापर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. अजामेळ व्याख्यान अजामेळ या शब्दाचा अर्थ आहे अजह प्लस मेळ बरोबर अजामेळ. ज्याचा कुठलाच ताळमेळ नाही त्याचं नाव अजामेळ. जसं ज्याची ऐहिक धड नाही त्याची परत्र पुससी काही, ज्याचा इथंच ताळमेळ नाही तो वर काय. आणि ध्यानाचा प्रत्येक जीव हा अजामेळ आहे, अजामेळ. आलं का लक्षामध्ये? जोपर्यंत या जीवाला संतांचा स्पर्श होत नाही, संतांचा स्पर्श म्हणजे परिस्पर्श आहे, तोपर्यंत याचा कुठलाही ताळमेळ नाही. जेव्हा याला याच्या जीवनामध्ये संतांचा स्पर्श होईल तेव्हाच याचा मेळ जमेल. बरं का? अजामेळ एक सदाचार संपन्न असणारा ब्राह्मण आहे. त्रिकाल संध्या ज्यांच्या जीवनामध्ये अभ्यास साधना चालू आहे. उत्तम नगरामध्ये आपलं कान्यकुब्ज नगरामध्ये राहणारा हा अजामेळ त्रिकाल संध्या. परंतु म्हणतात ना, संगी ही बाध्यते लोके. संसर्ग दोषात, संघाच्या दोषामुळे अजामेळ बिघडला. आणि पुढं या अजामेळने मांस, मदिरा, वेश्यागमन आदी कार्यक्रम प्रारंभ केला. मला एक ब्राह्मण असून मांस आणि मदिरा, वेश्यागमन, दुष्ट आणि दुराचारी वृत्ती धारण करून हा अजामेळ नको त्या गोष्टी करायला प्रारंभ केला. एवढा दुष्ट की या वेश्यागमनामुळे पुढे हा अजामेळ दरोडे, चोऱ्या आदी करायला प्रारंभ केला. कान्यकुब्ज नगराच्या बाहेर अजामेळाची झोपडी आहे. हो, रात्रभर दरोडे टाकावे आणि जे काही मिळेल ते घेऊन आपल्या घरी यावं, त्याच्यावर आपला प्रपंच व्यतीत करावा, असा 3 कर्म अजामेळाचा चालू झाला. आणि एक दिवस याच नगरामध्ये साधू संतांची दिंडी आली. दिंडी हरी राम 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 हरी हरी. हरे राम हरे राम हरि राम हरि राम 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 हरि हरि. हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे.
जय हो. संतांची दिंडी कांचनपूरच्या नगरामध्ये आलेले संत आहेत महाराज. भिक्षा मागायला प्रारंभ केली, परंतु लोकांनी भिक्षेसाठी घर दाखवलं आजा मिळात. गावात काही असतात लोक, हो, त्यांनी सांगितलं बाबा ते जे घर दिसतंय ना ते का साधूंचं घर आहे. एवढा दानशूर व्यक्ती आहे, त्यांच्याकडे जा. टिंगल टवाळी केली गावातल्या काही थोडकर पोरांनी, दाखवलं साधूंना काय कल्पना आहे. त्या साधूंची दिंडी दिवस मावळाच्या टायमिंगला आजामेळाच्या अंगणामध्ये गेली आणि आवाज दिला, भिक्षाम देहे. आजामेळाची धर्मपत्नी घरामध्ये आहे. साधू आवाज देतात, अरे आत कोणी आहे का माते. भिक्षाम देहि भिक्षाम देहि. आजामाची पत्नी बाहेर आली. तिच्या जीवनातला हा पहिलाच प्रसंग आहे की आपल्या घरी आज कोणतरी आलंय आणि भिक्षाम दे मागते. तिने येऊन पाहिलं तर भगवी वस्त्र धारण केलेली साधू संन्यासाची दिंडी आहे. तिने विचार केला, अरे बाप बाबा तुम्ही आणि आमच्याकडे. ती बोलते, मला वाटतंय तुमचा रस्ता चुकलाय. बाबा तुम्हाला कल्पना आहे हे घर कोणाचं आहे. हे घर अजामेळाचं आहे. अजामेळाचं संपूर्ण सातपुडा पर्वत रांगातील लोकांना माहित आहे हा अजामेळ कोण आहे. बाबा दुष्ट दुराचारी महापातकी चांडाळ असणारा माझा मालक, त्याचं हे घर आहे. आणि तुम्ही इकडं तुमचा रस्ता चुकलाय बाबा. संत बोलतात, पिढिया रस्ता चुकलेला नाही, रस्ता अगदी बरोबर आहे. अगदी आकोट मार्गे वर आलेले आहेत. घनदाट जंगलातून आम्ही वर आलेलो. रस्ता चुकेल कसा. सांगणारे आमचे बाबूराव दादा जर असतील, या गेट मधून पुढे या, पुढे गेट लागेल तर रस्ता चुकतो का. कोणता घाट. धुळघाट. धुळघाट चढून वर या महाराज. पुढे आलं की राणीगाव लागेल. राणीगावच्या पुढे आलं ना भगवान शंकराचं मंदिर दिसल तुम्हाला. भगवान शंकराचं आम्ही जाणार होता. त्याच्या पुढे आलं की बस आपलंच गाव आहे. बोलाय काळजी करायची ना, फक्त तुम्ही या. इथून आल्यास खाली जाता देखील येणार नाही. साधू बोलू लागले, बेटिया रस्ता चुकलेला नाही, आम्ही अगदी बरोबर आलेले आहोत. अजामेळाची पत्नी बोलते, बाबा तुम्हाला कल्पना नाही, आमच्या घरचं अन्न तुम्ही खाणार नाही. आम्ही काय पवित्र आहात का. अरे आमच्या इतके अपवित्र या जगामध्ये कोणी नाही बाबा. साधू बोलले, बेटिया आम्हाला कोरान्न भिक्षा द्या. कोरान्न म्हणजे कोरडी भिक्षा. काही पीठ दे, तांदूळ दे, गुळ दे, या भिक्षेला दोष नसतो. या बिटियाच्या मनामध्ये देखील भाव निर्माण झाला. आपलं भाग्य आहे की आपल्या घरी एखादा महापुरुष येतो भिक्षा मागण्यासाठी. तिनं काही गडबडीनं कोरान्न भिक्षा दिली.
हो. आणि अंगणामध्येच साधू संतांनी महाराज सुंदर गोड पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवला, पुरणपोळीचा बेत. दिवस मावळायला गेलेला अगोदरच दिंडी चालून चालून थकून आलेली यथेच्छ पुरणपोळी खाल्ल्या. भजी काय, पापडी काय, कुरवडी काय, श्रीखंड काय. होय आदिनाथ महाराज खवा काय, येथेच खवा आम्ही खाऊनच आलो म्हणजे एकादशी येतो म्हणे दादाकडे तिकडे. आणि भोजन झाल्याच्या नंतर हो साधू संतांनी संकीर्तन करून विश्राम केला, मुक्काम ठोकला आजामेळाच्या अंगणामध्ये. हा अजामेळ बाहेर दरोड्यासाठी चोऱ्या करण्यासाठी गेलेला. रात्री अपरात्री आला महाराज घरी 2:30-3च्या दरम्यान. काही गडबडीत आला, अंधार आहे. हो. आणि आल्याच्या नंतर त्यानं दृश्य पाहिलं की आपल्या अंगणामध्ये काही साधू मंडळी झोपले आहेत हे त्याला दिसलं. त्यानं आवाज दिला, कोण कोण आहे. त्याच्या आवाजामुळे संत मंडळी जागी झाली, धडपडून जागी. अरे बापरे, कोण तुम्ही. संत बोलतात आम्ही साधू ऋषी मुनी आहेत. हो असाल तुम्ही ऋषी मुनी माझ्या घरी. हो. आम्ही पुढे निघालतो, उशीर झाला. मग या ठिकाणी विश्रांतीला मुक्कामाला आहोत. कोणाला विचार. हो. हा जेव्हा बोलतो तेवढ्यामध्ये त्याची धर्मपत्नी बाहेर येते आणि आवाज येते, स्वामी. आता तिने आवाज दिल्या दिले हे पाच विषयच नाही महाराज, यानं शेपूटच गुंडाळलं. संतांनी ओळखलं आजामेळाची चावी बिटियाकडे आहे. बऱ्याच आजामेळाच्या चाव्या हो मालकिनीकडेच आहेत. बस म्हणलं की बसतंय, उठ म्हणलं की उठताय, कथेला जाऊ नको म्हणलं की जाणारच नाही, अगोदरच येत नाही. परत बायकोनं जर म्हटलं जायचं नाही, अख्खा सप्ताह झाला तरी मंदिराकडे येत नाही. संतांनी ओळखलं चावी हिच्याकडे आहे बस. आजामेळाची पत्नी बोलते, साधू संन्याशांना काय दाटता, काय रागावता, मीच त्यांना मुक्कामाला ठेवून घेतलंय. आजामेळ बोलतो, तू ठेवून घेतलास का. वा, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. हो. रात्री अजामेळ आणि संत अजामेळाच्या घरी मुक्काम करतात. सकाळी सूर्योदय पहाटे उठून स्नान, ब्रह्ममुहूर्तावर स्नान वगैरे करतात. परत निघणार. संतांनी विचार केला याचा उद्धार झाला पाहिजे. ज्याची खावी अन्न, ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. याचा आपण अन्न खाल्लेला आहे, परंतु याचा उद्धार झाला पाहिजे. उद्धार म्हणून जाता जाता सर्व संत आजामेळाच्या बायकोला आणि आजामेळाला म्हणतात, बिटिया दक्षिणा राहून गेली. जेवतं घातलं, भिक्षा दिली, दर्शन घेतलं, परंतु दक्षिणा राहून गेली. दक्षिणा. आजामेळ म्हटला, मुक्कामाला आमच्याकडं 1-2 नाही 10-12 जण. अरे मी चोऱ्या करतो, दरोडे टाकतो, त्याच्यावर आमचं पोट भरते. तुम्ही आयते आले, मस्त पुरणपोळीचा बेत स्वयंपाक बनवला, खाल्ला, वरून पुन्हा दक्षिणा. पुन्हा कपडे मागता, साड्या मागता, पिसळे मागता. महाराजांना साड्यांचं काय करायचं. आणि सगळ्या साड्या महाराज आमच्याकडे येतात, ज्या कुठंच चलत नाहीत त्या आमच्याकडे भागवत कथेला.
एक तर साडी मला अशी आली ती, ताई आपल्या तिकडे उदगीर मध्ये गुत्ती नावाचं गाव आहे, गुत्ती, तिथं साडी आली मला. कुठं? आहेर म्हणून भागवताला. म्हटलं ठीक आहे, लोकांची श्रद्धा असते, मी असलं काही सांगत नाही बरं का, साड्या आणा, पिसा आणा, गहू आणा, तांदूळ आणा, तसलं काय मला माझं सांगायला वेळ नाही. तर तुम्हाला कुठं सांगत बसू ही आणा ते आणा. आपलं फक्त भगवंत चिंतन आहे. तिथं भाविकांनी आणली साडी. म्हणलं चांगली गोष्ट. म्हणजे मुंडे महाराज सुंदर तुम्हाला पोशाख आणलेला आहे, कपडे आणलेले आहेत, तुमच्या मालकीनीला पण साडी आणलेली आहे. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. ती साडी आम्ही आपल्या घरी गेल्याच्या नंतर आमच्या मालकीनीला दिली. त्या महिलांना सांगण्याची गरज नाही साडी कोणती आहे, कशी आहे, काय आहे, बघितल्या ओळखतात. आमच्या मालकीने बघितली. मी म्हटलं भागवताला साडी दिलेली आहे गोळाईकरानं, नाही भागवताला आलेले तर अंगावर घाल. ते म्हटले ठीक आहे. नाक मुरगाळला ती साडी तशी ठेवली. कुण? आमच्या मंडळीनं. महिलांचं काम असं आहे महाराज, कोणती पाहुणी घरी आली की तिला हळद कुंकू लावणे, साडी भेटते. त्यांचा ठरलेला प्रोग्राम आहे. कोणी येऊ द्या, येणारीला साडी. पुढं आमचं आता दुसरं भागवत पुन्हा चालू झालं तिकडं कोकणामध्ये. आमच्या मंडळीने घरी आलेल्या पाहुणीला जी भागवतात आली होती ती साडी दिली. पुढे 2-3 महिन्याच्या नंतर माझं भागवत चालू होतं कोकणामध्ये, खेडला. तिकडे शिवापूर आहे, ओ साऊंडवाडे, खेड शिवापूर. तिथं कथा चालू. तर शेवटच्या दिवशी तिथं आहेर आले बरेचसे माऊल्यांनी साड्या फिसन माय महाराजाला लागल म्हणून सगळे गोळा करून घेऊन आल्या. मी म्हणलो अरे वा, इथे भरपूर साहित्य आलंय. आमच्या मंडळीला जी साडी आली होती आणि मंडळीने ज्या पाहुणीला दिली होती त्या पाहुणीने तिच्या पाहुणीला ती साडी दिली, त्या पाहुणीने तिच्या पाहुणीला ती साडी दिली. जी मला उदगीर साईडला गुत्तीमध्ये आलेली साडी, मी कोकणामध्ये त्या खेड शिवापूरला कथा करू लागलो. शेवटच्या दिवशी आहेरामध्ये मला तीच साडी आली. मी पाहिलं तर तिचा दोराही तोडलेला नाही. काय कमाल आहे. ठीक आहे, आपला पिच्छा सोडणार. तसं साधू संत या ठिकाणी बोलू लागले, बिटिया काही वस्त्र असेल तर दे दक्षिणेमध्ये. काही येतात लोक आपल्याकडं नवीन वस्त्र मागतात, संन्यासी लोक, आम्हाला दक्षिणा हवी. आजामेळ म्हटला अरे आम्ही दरोडे टाकणारे, आमच्याच अंगावर व्यवस्थित वस्त्र नाही तर तुम्ही वस्त्र मागता वरतून. बस झालं ना. रात्री भिक्षा घेतली, आराम केला, जावा पुढल्या गावला. मालकीन म्हटली शांत व्हा स्वामी. एक जण साधू बोलले, बिटिया नको वस्त्र, नको पैशाचं दान, परंतु एक काम कर, आम्हाला जी दक्षिणा द्यायची ना, तुला जे यापुढे पुत्र संतती होणार आहे, जो मुलगा होणार आहे त्या मुलाचं नाव नारायण ठेव. बस एवढी तर दक्षिणा असेल. आजामेळ बोलला, काय म्हटले? नारायण. मालकीन म्हटल्या पोराचंच नाव सांगायचं ना ठेवायला, आपल्याला काय खर्च आहे का? काही खर्च नाही. ठीक आहे बोलले, ठेवलं. आणि ही संत मंडळी पुढे गेली महाराज. भविष्यामध्ये आजामेळाचाही समय आला. पुत्र संतती झाली, त्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं, नारायण. आणि आजामेळाला त्या नारायणाचा एवढा लळा लागला, उठता बसता नारायण नारायण. माझा नारायण आहे का? शाळेतून आला का? नारायण. अरे जेवला का? नारायण. बेटा नारायणा पाणी आण.
जेवायला चहा, प्रत्येक शब्दाला नारायण नारायण नारायण. अजामेळाचा अंतिम समय आला. अजामेळ खाटेवर पडलेला आहे. हो, पाय खोडतो पाय. आता पापी हो. आणि महाराज हा प्राण सहजासहजी ही कुडी सोडत नाही. एवढ्या यातना चालू झाल्या अजामेळाला. असह्य अशा वेळी यातना आणि दुःख अंतकरणामध्ये अजामेळ तळमळ 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 करतोय. परंतु अजामेळाला अशाही अवस्थेमध्ये आपल्या मुलाचं स्मरण आहे. नारायण बाळ नारायण हो. आणि शेवटी जोरामध्ये आवाज दिला, आरोळी ठोकली, नारायण. गत प्राण झाला अजामेळ. यमदूत प्रगट झाले अजामेळाचे प्राण नेण्यासाठी. आणि लागलीच वैकुंठातून विष्णूचे दूत देखील विमान घेऊन आले. ओय, हे गिराईक आमचं आहे. यमदूतांनी विचारलं, तुमचं गिराईक कसं? अरे आयुष्यभर ज्यांनी पाप केलं, दुष्कर्म केलं, मांस बदिला वेश्या गमन केलं, महादुष्ट दुराचारी असणारा हा अजामेळ, आणि आमचं गिराईक म्हणतात. ते म्हटले, आम्हाला काय माहित नाही, आमच्या मालकाचं नाव यानं घेतलेलं आहे. म्हणून हे गिराईक आमचं आहे. दोघांमध्ये संवाद चालू झाला त्या दुधामध्ये. परंतु महाराज, एका भगवंताचं एक वेळस अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. माझे जगद्गुरु तुकोबारा बोलता, तुका मोडी माहा पातके पतितो, 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 तुका मोडी माहा. जगद्गुरु तुकोबारा बोलतात की ते महापापी दुष्ट दुराचारी जरी असले, त्यांनी जरी आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचं चिंतन केलं, तर असे दुष्ट दुराचारी देखील जीवनमुक्त अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतात. बरं का? होती जीवन मुक्त हे रामात्रे, होती जीवन मुक्त हे रामात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुसो, मोडून या वाटा सूक्ष्म दुसो, होती हे नामाचा महिमा अलौकिक आहे. अनेक जहानात क्या 4 युगाचं चिंतन केलेलं आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. काल युग परत्वे
वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. कलियुगामध्ये जे साधन सांगितलं ते साधन म्हणजे नाम. भगवान सांगतात अर्जुना, व्यासजी बोलतात कलो तद हरी कीर्तनात, नारदा कलियुगा माझी करावी कीर्तन, तिनी नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये नामसंकीर्तन कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशदो उदंड गादी. ज्ञानोबा बोलतात नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तन गोड ओया गोड अभंग आहे. जनाबाई महाराजांना विचारा. जनाबाई महाराज बोलतात देवाला, देवा तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळी मेघक्षामा, तुझ्या नावाचा जे महिमा आहे, जे किंमत आहे, तुला काय माहित. नाम तुझे रे, नाम तुझे हे जेव्हा तुझं नाम आणि त्या नामाचा प्रताप अजामेळासारखा महापापी अजामेळ या नाम महिमा आणि नामसंकीर्तनामुळे कितीतरी दुष्ट दुराचारी
हो भगवंताला प्राप्त झाले महाराज, वैकुंठाला प्राप्त झाले. कुंजा पिंगला नावाची वेशा, हो रात्रीच्या वेळेला फक्त मनामध्ये भगवंताचं स्मरण झालं आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. कुंजा विदूर पहा हा विचार पिंगलेचा, असं नाम महिमा अलौकिक साधू संत वर्णन करतात. तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये नाम घेतलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. यारे नाचू प्रेमानंद, यारे नाचू प्रेमानंद, रामनामाची आठवणी, रामनामाची आठवणी, रामनामाची आठवणी. यारे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मुखानं भगवंताचं नाम घेत चला. नाम, कारण हे नाव या बहुरूपी सागरातून तुम्हाला आम्हाला तारून नेणार आहे. भव सिंधू तारक नाम, भव सिंधू तारक नाम, भव सिंधू तारक नाम. यारे नाचू, यारे नाचू, यारे नाचू तेरे मान रे, यारे नाचू तेरे मान. जनार्दन महाराज, आपले एकनाथ महाराज जनार्दनाचा एका. जनार्दन स्वामी तुम्ही जर कधी आले देवगिरीला, देवगिरी किल्ला आहे मराठ्यांची राजधानी, संभाजीनगरच्या बाजूला देवगिरी आहे. ज्या देवगिरीवर माझ्या जनार्दन स्वामींची समाधी आहे. जनार्दन स्वामीचा उत्सव फाल्गुन वद्य षष्ठी, ज्याला तुम्ही आम्ही नाथ षष्ठी म्हणतो. शांतीप्रमाण नाथ बाबांनी आपल्या गुरूंचा उत्सव चालू केला श्री क्षेत्र पैठणला. त्या पैठण मध्ये आपला मोठा फळा असतो दादा, मोठा फळ आहे. कधी आले तर या. काही मंडळींना तुमच्या कल्पना, तुमच्या गावचे जे महाराज मंडळी त्यांना कल्पना आहे. नाथ षष्टीचा उत्सव भव्य आणि दिव्य आपण संपन्न करतो. यात्रा असते पैठणला. जनार्दन स्वामीचे शिष्य आहेत तीन. एका जनार्दन, रामा जनार्दन आणि जनी जनार्दन. त्याच्यामध्ये शांतीप्रमाण नाथ बाबा जनार्दन स्वामीचे शिष्य आहेत. ते एकनाथ महाराज बोलतात, आवडीने नाम भोगा, आवडीने नाम भोगा, मने जनार्दन एका, मने जनार्दन एका, मने जनार्दन एका, मने जनार्दन एका.
लागल झालं मला. विष्णू दुतानी तो अजामेळ सरळ वैकुंठाला घेऊन गेली. महाराज बोलले अजामेळ पापरासी तोही नेला देवा वैकुंठाची, असं तुझं नाव आहे नाव. ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये गोड वर्णन आलेलं नामाविषयी. अरे नामैव 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 मम जीवनम कालो नास्तेव 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 गतीर अन्यथा. या कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरी गती नाही. म्हणून जर मोक्ष प्राप्त भगवंताची भेट व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. पाठीमागे सर्वांनी बोलायचंय. हरे राम राम